या महिन्यातले पण लाडक्या बहिणीचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील। ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या भावनेने ज्या गरीब महिला आहेत त्यांना काही ना काही आपल्याला कसे सहकार्य करता येईल म्हणून ती योजना आणलेली आहे। मधल्या काळामध्ये पण तुम्ही बघितलं काही जण नोकरी करणाऱ्यांची पण नावं आली। जसं जसं एक एक गोष्टी लक्षात येत आहेत तसं तसं आम्ही ती नावं कमी करतोय। आता पुरुष लोकांची यायचं काही कारणच नाही। जर आलेली असतील तर ही योजना पुरुषांची करता नव्हती, त्यांना मागे जर पैसे गेलेले असतील तर ते पैसे आम्ही वसूल करू। जर त्यांनी मदत केली नाही तर वेळ पडली तर लाडक्या बहिणीच्या योजनेचा गैरफायदा घेऊन जर कुठल्या पुरुषांनी ते पैसे मिळवण्याचा प्रयत्न केलेला असेल तर त्यांच्यावर आम्ही ॲक्शन पण घ्यायला मागे पुढे बघू। लाडक्या बहिणींचा हप्ता लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे। बघा तुम्हाला आता सप्टेंबर महिन्याचा म्हणजे तुमचा 15वा हप्ता भेटलेला असेल। जो तुमचा आता भेटणारा हप्ता आहे तो म्हणजे 16वा हप्ता आहे। 15वा हप्ता सप्टेंबरचे पैसे तुम्हाला 1500 रुपये जमा झालेत की नाही खात्यामध्ये कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून नक्की सांगा। आणि तुम्ही ऑक्टोबरच्या हप्त्याची वाट पाहताय की नाही तेही कमेंटमध्ये सांगा। तर बघा आता लाडक्या बहिणींचा हा जो ऑक्टोबर महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी भेटणार, मग लांबणीवरती जाण्याची शक्यता असू शकते, त्याबद्दलची न्यूज आलेली आहे। आणि असं होण्याची शक्यता देखील आहे कारण की आतापर्यंत जर आपण बघितलं मागच्या 5 ते 6 इन्स्टॉलमेंट जे आहेत तुमच्या प्रत्येक वेळेस लांबणीवरती गेलेले आहेत, प्रत्येक वेळेस ते भेटण्यासाठी उशीर झालेला आहे। जसं की आपण बघितलं सप्टेंबर महिन्याचाच हप्ता तुम्हाला ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात जवळपास भेटला आणि त्याच्या अगोदरचे देखील पैसे त्या महिन्यामध्ये न भेटता तुम्हाला प्रत्येक वेळेस ते पुढील महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात येताना दिसतात। त्याच्यामुळं हा ऑक्टोबरचा हप्ता देखील लांबणीवरती जाण्याची शक्यता असू शकते कारण की बघा या ठिकाणी भाऊबीजेला हा हप्ता भेटला नाही, दिवाळीमध्ये हा ऑक्टोबरचा हप्ता भेटलेला नाही। लाडक्या बहिणींना प्रतीक्षा होती, लाडक्या बहिणींना एक आशा लागलेली होती की सप्टेंबरचे आणि ऑक्टोबरचे दोन्ही मिळून तुम्हाला 3000 रुपये एकत्रित येऊ शकतात, मात्र तसं झालं नाही। फक्त तुम्हाला सप्टेंबरचाच हप्ता जो आहे ऑक्टोबरच्या 15 तारखेपर्यंत या ठिकाणी जमा झालेला असेल। त्याच्यानंतर मात्र हा ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो आता लांबणीवरती जाण्याची शक्यता असू शकते। त्यासाठी लाडक्या बहिणींना एक फिक्स तारीख करणं सरकारने खूप गरजेचं आहे, जेणेकरून लाडक्या बहिणी 1 तारखेपासून 30 तारखेपर्यंत वाट पाहणार नाहीत। पूर्ण महिनाभर वाट पाहतात लाडक्या बहिणी, मात्र या ठिकाणी त्या महिन्यामध्ये तो या ठिकाणी लाभ जो आहे तो जमा होताना दिसत नाही। त्याच्यामुळे 1 तारीख फिक्स केल्यास लाडक्या बहिणींना वाट पाहावी लागणार नाही। त्यांची जी या ठिकाणी प्रत्येक आर्थिक कामं आहेत, दवाखान्याची कामं असतील, शिक्षणाची कामं असतील, कुठली इतर कामं असतील, ती वेळेवरती होण्यास मग मदत भेटू शकते। त्यासाठी तुम्हालाही वाटतं का सरकारने कुठली तरी 1 तारीख फिक्स करावी? कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी हो म्हणून सांगा, जास्तीत जास्त सर्वांनी सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि 1 तारीख फिक्स होण्यास मदत होऊ शकते। तर बघा आता लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे। ऑक्टोबरचा हप्ता पुढच्या महिन्यात दिला जाण्याची शक्यता आहे। आता ही लेटेस्ट न्यूज आहे लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या म्हणजे 16व्या हप्त्याबद्दलची, ज्याची तुम्ही आता सध्या आतुरतेने वाट पाहत आहात। तर त्याच्यामुळेच या ठिकाणी म्हटलेलं आहे की प्रत्येक वेळेस तुम्हाला वाट पाहायची गरज लागणार नाही जर 1 तारीख फिक्स झाली तर। बघा लाडकी बहिणीचा ऑक्टोबरचा हप्ता लांबणीवरती जाऊ शकतो। या दिवशी तुम्हाला 1500 रुपये येण्याची शक्यता आहे। लाडक्या बहिणींची आता प्रतीक्षा या ठिकाणी अजून वाढू शकते ऑक्टोबर महिन्याच्या 16व्या हप्त्याबद्दल। मग नेमकी काय माहिती आलेली आहे ती सविस्तरपणे आपण बघूयात। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना ऑक्टोबरच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। दिवाळीत भाऊबीजेचा मुहूर्त साधत पैसे जमा करतील अशी अपेक्षा लाडक्या बहिणींना होती, परंतु दिवाळीत लाडक्या बहिणींना खुशखबर मिळाली नाही, त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। दरम्यान आता लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवरती जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे। बघा जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लाडक्या बहिणींना एक अपेक्षा लागलेली होती की दिवाळीमध्येच भाऊबीजेचा मुहूर्त साधत किंवा दिवाळीच्या सणाच्या काळामध्ये या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा देखील लाभ भेटेल, परंतु तसा सरकारने निर्णय घेतलेला दिसत नाही। त्याच्यामुळे हा हप्ता आता तुमचा मग नेमका कधी भेटणार याच्याबद्दल अजून ऑफिशियली या ठिकाणी तारीख प्रसिद्ध झालेली नाही। मग कधीपर्यंत नेमके हे पैसे भेटू शकतात एक अंदाजित माहिती देखील आपण पुढे पाहणारच आहोत। बघा ऑक्टोबर महिना संपायला अवघे आता 8 दिवस उरलेले आहेत। अद्याप लाडक्या बहिणींच्या हप्त्यात कोणतीही ऑक्टोबरच्या हप्त्याची जी माहिती आहे ती समोर दिलेली नाही किंवा तिची माहिती अजून ऑफिशियली जाहीर करण्यात आलेली नाही, त्यामुळे हा हप्ता लांबणीवरती जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। ऑक्टोबरचा हप्ता कदाचित तुम्हाला पुढच्या महिन्यात दिला जाऊ शकतो असं सांगण्यात येत आहे। तर मग पुढच्या
पुढच्या महिन्यात हे पैसे तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतात. बघा आत्तापर्यंत जर आपण 5 ते 6 हप्ते जर रेग्युलर जर बघितले, हे सर्वचे सर्व हप्ते सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात भेटला, बाकीचे सर्वचे सर्व हप्ते जे आहेत त्या महिन्यामध्ये न भेटता पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भेटलेले आहेत. तसंच मग तुमचा हा ऑक्टोबर महिन्याचा हप्ता देखील जो आहे याची जी घोषणा आहे, याचा GR जो आहे किंवा याची जी तरतूद आहे निधीची, ती तुम्हाला ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये झालेली पाहायला भेटू शकते. आणि त्याच्यानंतर मग याचं वितरण जे आहे, याची जी ॲक्च्युअल वितरणाची प्रक्रिया जी आहे, तांत्रिक प्रोसेस सर्व कंप्लीट झाल्यानंतर ती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होऊ शकते. आता हे कशावरून सांगतो तुम्हाला, आत्ता मागचे जेवढे पण तुमचे 5 ते 6 या ठिकाणी इन्स्टॉलमेंट जे तुम्हाला भेटलेले आहेत ते अशाच पद्धतीने पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात तुम्हाला आलेले पाहायला भेटतील. त्याच्यावरूनच आपण या ठिकाणी ही माहिती सांगतोय की तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये वितरणाला सुरुवात होऊ शकते. आणि जर अजूनही लेट झाला तर पहिल्या आठवड्यापर्यंत मग GR वगैरे येऊ शकतात, संपूर्ण तांत्रिक प्रोसेस होऊ शकते आणि मग नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात देखील तुमचं वितरण चालू होऊ शकतं. मात्र दुसऱ्या आठवड्यापेक्षा पुढे जाऊ शकत नाही, कारण की ऑक्टोबरचा हप्ता त्याच महिन्यामध्ये द्यायला पाहिजे. मात्र तो या ठिकाणी जी तांत्रिक प्रोसेस आहे किंवा निधीची तरतूद करायची आहे त्यासाठी जर सरकारला वेळ लागला तर मग तुम्हाला नोव्हेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यामध्ये हे वितरण जे आहे सुरू होऊ शकतं आणि लाडक्या बहिणींना ऑक्टोबरचा हप्ता जो आहे तो मग भेटू शकतो. तर हा ऑक्टोबरचा हप्ता तुमचा लांबणीवरती जाणार आहे अशी या ठिकाणी माहिती न्यूजमध्ये देण्यात आलेली आहे. तर ऑक्टोबर महिना संपायला काही दिवस उरलेले आहेत, त्यामुळे ऑक्टोबरचे 1500 रुपये पुढच्या महिन्यात दिले जाऊ शकतात. सप्टेंबर महिन्याचाही हप्ता लांबणीवरती गेलेला होता, आपण बघितलेला असेल. मागील अनेक महिन्यापासून लाडक्या बहिणींना वेळेवरती पैसे भेटताना दिसत नाहीत, त्यामुळे हा हप्ता देखील लांबणीवरती जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. हा हप्ता नोव्हेंबर महिन्यात येण्याची शक्यता आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात याचं वितरण जे आहे ते होऊ शकतं आणि शक्यतो या ठिकाणी कदाचित तुम्हाला पहिल्याच आठवड्यामध्ये याची वितरणाची सुरुवात होऊ शकते. ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये याचे GR वगैरे येऊ शकतात आणि याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये याचं वितरण सुरू होण्याची शक्यता आहे नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये. तर या दिवशी तुमच्या खात्यामध्ये हे पैसे येऊ शकतात. बघा ऑक्टोबर महिन्याचे कधी येऊ शकतात त्याची देखील माहिती आपण बघूयात. शक्यतो या ठिकाणी जी न्यूजमध्ये माहिती आलेली आहे त्यानुसार आपण ही माहिती पाहत आहोत की लाडकी बहीण योजनेतील मागील अनेक महिन्यापासून हप्ता लांबणीवरती गेलेला आहे. हप्ता लांबणीवरती गेल्यानंतर त्याच्या पुढच्या महिन्यात बघा महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात, त्यामुळेच नोव्हेंबरच्या पहिल्या 2 आठवड्यामध्ये कधीही पैसे जमा केले जाऊ शकतील. तर बघा याच्यामध्ये देखील हेच सांगितलेलं आहे की पहिल्या 2 आठवड्यात कधीही पैसे जमा केले जाऊ शकतील अशी शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांची KYC सध्या सुरू आहे. KYC प्रोसेस पूर्ण करणं देखील तुम्हाला अनिवार्य आहे. यासाठी 2 महिन्याची मुदत तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला 2 महिन्यात KYC पूर्ण करायची आहे. तर बघा 2 महिन्यामध्ये ही KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी म्हणजे नोव्हेंबरपर्यंत KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीची मुदत दिलेली आहे. परंतु आता KYC बद्दल देखील न्यूजमध्ये जी माहिती आलेली आहे ती देखील खूप महत्त्वाची आहे, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे बघा की महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची नाराजी दूर करणार आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा सरकारचा मोठा निर्णय आहे. काय म्हटले त्यामध्ये की लाडक्या बहिणींच्या आतापर्यंतची सर्वात मोठी बातमी आहे. विधानसभा निवडणुकीत लाडक्या बहिणींना महायुती सत्ता या ठिकाणी लाडक्या बहिणीमुळे त्यांची सत्ता आली आणि त्या लाडक्या बहिणींची नाराजी आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत महायुतीला परवडणार नाही. त्यामुळे लाडक्या बहिणींची KYC प्रक्रिया तुर्तास थांबवलेली आहे अशी माहिती दिलेली आहे. परंतु याची अजून कुठलीही ऑफिशियल विभागाने माहिती दिलेली नाही किंवा स्वतः महिला आणि बालविकास मंत्र्यांनी तसं ट्विट करून देखील माहिती दिलेली नाही. फक्त न्यूजमध्ये ही माहिती जी आहे ती सध्या देण्यात येते की KYC प्रक्रिया थांबवण्यात आलेली आहे. मात्र KYCची पूर्णपणे साईट सुरू आहे. तुम्ही KYC तुमची करून घ्यायची आहे. जो काही तुम्हाला प्रॉब्लेम येतो आहे त्यांनी जे पण ऑप्शन्स यायला पाहिजेत, जसं की आधार नंबर कोणाचा टाकायचा, वडिलांचा, पतींचा, त्यासोबत आधार नंबर पात्र यादीमध्ये नाही असा देखील खूप महत्त्वाचा एरर येतोय. आणि त्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांना मागचे हप्ते देखील आलेले आहेत. सप्टेंबरचाही हप्ता आलेला आहे, मात्र आधार नंबर पात्र यादीमध्ये नाही असा एरर त्यांना दाखवतोय. तर त्या लाडक्या बहिणींनी थोडं थांबायचं आहे, कारण की त्याच्यावरती काम देखील चालू असू शकतं. मात्र KYC अजून बंद झालेली नाही, KYC प्रक्रिया अजून सुरूच आहे. तर तुम्हाला ती करून घ्यायची आहे आणि ही KYC प्रक्रिया तुम्हाला करावीच लागणार आहे, कारण की त्याचा GR आलेला आहे आणि प्रत्येक वर्षाला ही KYC प्रक्रिया तुमची असणार आहे. परंतु सध्या मात्र न्यूजमध्ये माहिती देण्यात येत आहे की ही KYC प्रक्रिया थोडीशी थांबवलेली आहे, परंतु अजून त्याचं ऑफिशियली अपडेट मात्र देण्यात आलेलं नाही. त्याबद्दल जसं अपडेट येईल तसं वेळेवरती तुमच्यापर्यंत शेअर केलं जाईल. तर ऑक्टोबर महिन्याचा लाभ तुम्हाला कधी भेटणार आहे त्याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती दिलेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व पुढील सर्व अपडेट पाहण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.